भाल प्रीमियर लीगचे अध्यक्ष विठोबा म्हात्रे भाल यांच्याकडून भाल संघासाठी आणि या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. यस, थँक्यू. आपण पाहतोय क्रीडांगणावरती डावकुरे हाताचा कुमार पाटील. पहिलाच बॉल स्विच हिट करायचं होतं, अगदी बॉलला मात्र भेदायचं होतं. पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध केलायचं होतं, परंतु कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. रिव्हर्स स्विचचा फटकाच असा आहे, लगी तो टाली नाही तो गाली, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. हा ब्लाइंड स्ट्रोक होता. पहिला डॉट बॉल. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर प्रतीक म्हात्रेचा मात्र आत्मविश्वास साजला असेल आणि आत्मविश्वासाला साजूनच मात्र या क्रीडांगणावरती पाटा विकेट्या आणि त्यावरती मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. प्रतीक पाटील पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूकडून राईट आर्म राऊंड विकेटनं लोअर फुल टॉस बॉल. दिशा दिली बॉलला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रॉक, खणखणीत चौकार. नंतर मात्र सरळ बॅटनं मिड ऑफच्या डोक्यावरून खेचलेला हा प्रेक्षणीय फटका. मॅनेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या P1च्या बंधनकारक षटकामध्ये येणारा हा मोठा फटका चौकार. 4 धावेच्या मदतीनं संघाचं अकाउंट ओपन झालं. बॅटिंग करत असताना कुमारचं अकाउंट देखील आपल्याला 4 धावेच्या मदतीनं ओपन होत असताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर विवरचना मात्र थोडीशी मात्र विवरचनामध्ये चेंजेस करत असताना गोलंदाज प्रतीकला आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा पहा काय होतंय. सरळ बॅटनं धावा येत आहेत, परंतु दुधारी तलवार वापरण्याच्या नादामध्ये आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती जे प्रयत्न केले ते अपयशी ठरले आणि तदनंतर तिसऱ्या बॉलवरती सेम अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन नंबर 1 कुमार पाटील करतोय चुका पुन्हा एकदा. बॅक टू बॅक 3 सिक्सेस आणि बॅक टू बॅक 3 चौकार, परंतु कुमार पाटीलची केली समाप्त झाली. करावा लागेल परतीचा प्रवास. 4 बॉलमध्ये 4 धावांचे योगदान देऊन पहिला आद्रा, पहिली विकेट बहाल होत असताना बहाल टीमच्या समोर मात्र वर्डी टीम मात्र थोडस बॅकफुटवर जात असताना पहिला आद्रा भेटतोय. धावसंख्या आहे 4. थँक्यू, मोस्ट वेलकम. गोल्डन डीज आपलं देखील मनापासून स्वागत आहे मैत्री चषक 2024 मध्ये. मित्रांनो, आले किती आणि गेले किती. मित्रांनो, आले किती आणि गेले किती. उडून गेला सारा भरारा, कधी संपला नाही आणि संपणार नाही. राजे शिवछत्रपतींचा दरारा. क्रीडांगणावरती फर्स्ट डाऊनचा फलंदाज इनेट नंबर 3 वरती आदेश कोहली दाखल होत असताना आपण पाहतोय. नवीन बॅट्समन क्रीडांगणावरती दाखल होत असताना या मॅच मध्ये मात्र कमालीची बॅटिंग लाईनअप साकारावी लागेल, कारण की स्वस्तामध्ये पहिला प्रारंभिक इनेट नंबरचा पहिला फलंदाज कुमार पाटील डगआउटच्या आश्रयाला गेला 4 धाव्यांवरती आणि त्यानंतर मात्र आदेश कोहलीला मात्र चांगले आदेश द्यावे लागतील. विपक्ष संघाला क्रीडांगणावरती मॅच खेळत असताना मात्र एक चांगला खेळ दर्शवावा लागेल. या मॅच मध्ये मैत्री चषकामध्ये आपल्या टीमला जर का तारणहार ठरायचं आहे तर चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. वेग बनाट्या बॅकफुटला गेले, बॉलला दिशा दिली, डीप पॉइंटला बॉल चाललाय, बॉल थांबणार नाही. गोलीच्या वेगानं ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षकाला भेदत असताना 3 बाउन्स ओव्हर द रॉक, खणखणीत चौकार. गोल्डन अगदी आपण पाहिलं तर गोल्डन डीजेच्या माध्यमातून खूप सारे शिवसंगीत आपण ऐकलेत आणि त्या शिवसंगीतांचा कोणालाच कधी कंटाळा यावा नाही, कारण की खऱ्या अर्थानं आज जे तुम्ही आम्ही राज्य जगतोय, जे जीवन जगतोय, त्या जीवनाचा खऱ्या अर्थानं शिल्पकार माझा राजा आहे आणि त्या राजाच्या मुले आपण हे सुखाचे जीवन जगतोय. मित्रांनो, क्रीडांगणावरती मॅच चालू आहे. पाल विपक्ष वर्डी या 2 संघांच्या दरम्यान अगदी पाहिलं की थोडंसं मात्र रनअप चुकला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करतील. लास्ट बॉल पिचिंग करण्यासाठी गोलंदाज क्रमांक 1 प्रतीक म्हात्रे. फर्स्ट ओव्हरचा शेवटचा बॉल पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज क्रमांक 1
खोलवर टप्प्याचा बॉल क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र पिचिंग केला. इट्स अ डॉट बॉल आणि त्यानंतर आपण पाहिलं की डॉट बॉलच्या समाप्तीनंतर बॅटिंग टीमनं बनवल्यात एका षटकाच्या अखेरीस एक गडी बाद 8 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय क्रीडांगणावरती. इनॅट नंबर 2चं फॉर्मॅट आणि त्यामध्ये गोलंदाजी करतील सुशांत म्हात्रे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज बराच अवधी नॉन स्ट्रायकर एंडला होता करण कोहली, जो इनॅट नंबर 2 वरती आलाय आणि त्याला मात्र आता बॅटिंग लाईनअप मध्ये चांगला खेळ दर्शवावा लागेल. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली. P1च्या बंधनकारक षटकामध्ये 8 धावा खर्च केला, एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आणि तदनंतर मात्र षटक क्रमांक 1 समाप्त होत असताना बॅटिंग टीमनं बनवल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. पंचांना विनंती असणार आहे की टायमिंग अलर्ट आहे, दोन्ही टीमला सूचना द्या की वैशिष्ट्यपूर्ण खेळ करत असताना शिस्तप्रिय खेळ देखील आपला पाहायला मिळाला हवा. आपल्या टीमकडे कशा पद्धतीनं बघितलं जावं, आदर्श काय असावा याचं उदाहरण तुम्ही मात्र क्रीडांगणामध्ये दाखवा. बॅकफुटला गेले होते, सफल झाले होते, पंच करायचा होता, परंतु अगदी आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या वरून हा बॉल मात्र पिचिंग केला आणि तदनंतर आणखीन एक फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल धावफलकावरती धावा आहेत 8. 1 बाद 8. पहिल्या सत्रामध्ये शांत आणि स्मशाल शांतता मात्र बॅटिंग करत असणाऱ्या वर्डी टीमच्या खेम्यामध्ये या, परंतु ती शांतता कुठपर्यंत टिकून ठेवेल भाल संघ हे पाहणं नक्कीच गरजेचं आहे. कारण की या क्रिकेटच्या खेळामध्ये दोन गावांच्या मध्ये लागलेलं हे द्वंद्व युद्ध, अस्तित्वाची लढाई, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामधलं हे द्वंद्व युद्ध कुठपर्यंत चालेल हे शेवटच्या क्षणापर्यंत मात्र कोणीही सांगू शकत नाही. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र अलॉंग दी कार्पेट हा फटका सजवलाय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना 2 धावा सहजरित्या कंप्लीट करत असताना बॅटिंग टीमनं बनवल्यात पहिलं दशक कंप्लीट 10 धावा. अर्थातच 10 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडला करण कोहलीचा अकाउंट ओपन झालंय. दुसऱ्या बॉलवरती 2 बॉल 2 धाव्यांवरती करण कोहली खेळतोय, तर त्याचा साथी फलंदाज 2 बॉल 4 धाव्यांवरती. ऑन साईडला क्लिक केलं, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होईल का, परंतु पूर्णपणे नकार दिला. बॅट्समन नंबर 3 आदेश कोहलीनं सांगितलंय की इथे धोक्याची घंटा वाजू शकते आणि ती धोक्याची घंटा आता नाही तर आपल्याला मात्र ही धोक्याची घंटा टाळावी लागेल. अतिघाई संकटातनी आपण कित्येक वेळा मात्र नॅशनल हायवेवरती चालत असताना आपण पाहिलं असेल वेगाला आवरा आणि जीवाला सावरा, त्याच पद्धतीने मात्र यावेळेस विकेट मात्र वाचवली. ऑन साईडला क्लिक केला, डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध हा बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट होत असताना बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल धावपटलावरती धावा आहेत 12 धावा. इनॅट नंबर 2 वरती गोलंदाजी करत असताना अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉलची पिचिंग केली. सुशांत मात्र गोलंदाज आहे. राईट आर्म राऊंड विकेट ना गॅप शोधली, बॉल थांबणार नाहीये. काऊ कॉर्नरला 1 बाउन्स ओव्हर द रो. आणखीन एक प्रेक्षणीय स्ट्रोक. बॅट्समन नंबर आपण पाहिला असेल करण कोहलीच्या बॅट मधून येत असताना 4 धावा. थँक्यू डीजे, मनापासून कौतुक आहे. गोल्डन डीजे खूप सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळतात गोल्डन डीजेच्या माध्यमातून. त्यांचं देखील करूयात मैत्री चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. अजून एक बॉल, परंतु टॉपेज लागले. बॉल बराच वेळ हवेमध्ये, 3 तिगाडा आणि काम बिगाडा, ते मात्र विकेट मिळाली असती. साधा आणि सोपा झेल मात्र भूमीला दान केलाय, एक जीवनदान दिलंय. ज्या पद्धतीनं म्हण आहे मित्रांनो मराठीमध्ये, मेलेला कोंबडा आगीला भेट नाही, तीच पद्धत आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळेल का. अगदी ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट ओव्हरमध्ये. परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं की दुसऱ्या षटकाच्या अखेरीनंतर बॅटिंग टीमनं जमवल्या धावफलकावरती धावा 17 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट, 17 लॉस ऑफ दी 1 विकेट, 1 बाद 17 धावा. गोल्डन डीजे वाजव गाणी तुझे.
मनापासून कौतुक आहे. साधा आणि सोपा झेल सुटल्यानंतर त्या झेलचं भुगतान पाहायला मिळेल का? कारण की झेल कुणाचा सुटला तर झेल सुटला आहे करण कोहली या नामक फलंदाजाचा. जर्सी नंबर 18 आपण पाहतो क्रीडांगणावरती उजव्या हाताचा फलंदाजा आणि त्याच्यामध्ये मोठे फटके खेचण्याची क्षमता. परंतु मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर बंधनकारक षटकांमध्ये मिडल ऑर्डरच्या षटकांमध्ये कसा खेळ सजवेल. अगदी आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल बॅटिंग टीमला. बॅटिंग टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने वाढत असताना धावपटलावरती धावा आहेत 18 लॉस ऑफ दी 1 विकेट. एक बाद 18 धावा. तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करतोय प्रतीक म्हात्रे. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. इनॅट नंबर 3चं फॉर्मॅट. दांडी 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 यष्ट्या वाकवल्या जातील. यष्ट्यांचा वेध घेत असताना दुसरा धक्का बॅटिंग टीमला 18 या धावसंख्येवरती. परतीचा प्रवास आदेश कोहली डगआउटच्या आश्रयाला. नवीन बॅट्समन क्रीडांगणामध्ये जातील साजन कोहली. इनॅट नंबर आपण पाहिला तर 4th वरती सेकंड डाऊनचा फलंदाज क्रीडांगणावरती दाखल होत असताना साजन कोहलीला आपण पाहतोय. थोडंसं जलद गतीने या मॅचला मात्र सामोरं जायचं. पंचांना विनंती आहे की टायमिंग अलर्ट आहे. प्रत्येक टीमला मात्र टायमिंग अलर्ट करायचं. अगदी आपण पाहिलं तर धावपटलावरती धावा तब्बल 18 लॉस ऑफ दी 2 विकेट्स. 2 बाद 18 धावा. इनसाइड एज लागले. बॉल चाललाय डीप फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतील तत्पूर्वी मात्र एकेरी धाव मिळेल बॅटिंग टीमला. बॅटिंग टीमच्या मदतीनं एका धावेच्या मदतीनं बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 19 धावा. 19 लॉस ऑफ दी 2 विकेट. 2 बाद 19 धावा. थोडंसं शांत गेल आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र जसं जसं जवळ येत चाललंय असं वाटलं होतं की दुपारच्या सत्रामध्ये मात्र गरमीचं वातावरण बनेल परंतु ते बनता आलं नाही. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल झाले. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावपटलावरती धावा. 2 दशक कंप्लीट होत असताना 20 धावा. 2 बाद 20. तिसरं षटक प्रगतीपथावरती मार्ग असतोय. प्रतीक म्हात्रे सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट ज्यानं मिळवल्या. तो प्रतीक पुन्हा एकदा क्रीडांगणावरती चांगल्या पद्धतीने खेळ करतोय. गुणवत्ता आणि वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी या. रनअप फार कमी या परंतु वेग मात्र भन्नाट आहे आणि त्या भन्नाट वेगाच्या जोरावरती मात्र या क्रीडांगणाला साकारेल अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहा वेग वेग आणि या वेगावरती तेवढीच अचूक वेधकता. टप्पे आपण पाहिले तर वैशिष्ट्यपूर्ण व्हेरिएशन चेंज ऑफ दी स्पेस गुणवत्ता आणि हे सगळं काही एकाच समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल या षटकामध्ये या ऑन साइडला घुटना टेक तमाशा देख. आणखीन एक मोठा प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडून केलाय. हवाई सफर षटकार. परम मित्र पंकज पाटील 31 डिसेंबर 2024 पासून आपल्या सेवेत समर्थ कृपा चिकन सेंटर खरं तर घेऊन येत आहेत. अर्थातच जोहे येथे ते शॉप तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. SK इज अ ब्रँड नंबर 1 हायजीन शॉप. स्वच्छ खा आणि हेल्दी राहा हाच संदेश त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 5 स्पेशल ऑफर आहे 31 डिसेंबरला ओपनिंग डेसाठी. खरं तर सर्व ज्या ठिकाणी जातील चिकन सेंटरवर त्यासाठी एक लकी ड्रॉसाठी खरं तर स्पेशल प्राईज देखील असणार आहे. खरं तर ह्या आमच्या लाडक्या मित्राला देखील त्याच्या नवीन व्यवसायासाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पहा एक मराठी मुलगा आणि त्याने जे स्वप्न पाहिलं अर्थातच समर्थ कृपा चिकन सेंटरची ओपनिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल.
त्याचप्रमाणे बरेचसे प्रेक्षक साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा पाहत आहेत. खरं तर गोव्यावरून राहुलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. राहुल यांचे परम मित्र साजन आणि गणेश की जे लाईव्ह गोव्यावरून सामना पाहत आहेत. खरं तर या स्पर्धेसाठी भाल टीमसाठी आणि खास करून राहुलसाठी गणेश आणि साजन यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. गोलंदाज क्रमांक आपण पाहिलं तर चौथं षटक मार्गस्थ तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज झालाय तुषार वर्तकला आपण पाहतोय क्रीडांगणावरती दाखल होत असताना. युनिट नंबर 4चं फॉर्मॅट अगदी स्लॉक षटक, मिडल ऑर्डरचं षटक आणि स्लॉक षटक अगदी आपण पाहणार होतो आणि त्या षटकांमध्ये धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. साठी होतो तिकडे तुम्हाला पॅकेटमध्ये चेंडू धावा 27 लॉस ऑफ दी 2 विकेट. 2 बाद 27 धावा धावपटलावरती आहेत. बॅटिंग करत असणारा संघ मात्र मुभात ठेवून असेल की शेवटच्या स्लॉक षटकांमध्ये मोठे मोठे फटके मात्र कन्वर्ट केले जातील, परंतु जातील आणि करणार यामध्ये खूप सारा फरक आहे आणि त्या फरकाला मात्र तुम्हाला आता भेदून काढायचं आहे. आता नाही तर कधीच नाही. प्रत्येक मॅच तुमच्यासाठी डू ऑर डायची परिस्थिती घेऊन आली आणि त्या डू ऑर डायच्या परिस्थितीमध्ये जर का क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये अर्थात या द्वंद्व युद्धामध्ये तुम्हाला मैत्री चषकामध्ये तुमचं नाव रोखायचं ऑन साईडला अगदी आपण पाहिलं शफल झाले आणि डीप फाईन लेगच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल सीमारेषा बाहेर ठोकतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार पॅडवरती आदललाय बॉल, परंतु काय झालं नशीब देखील बहादुरांचा साथ देते की काय. घर फिरले की घराचे वाशे फिरतात, त्याच पद्धतीने हा येणारा आणखीन एक नशिबाचा चौकार. ठोक डीजे टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती दब्बाला 37 लॉस ऑफ दी 2 विकेट. ऑन साइडला अगदी हफ क्रॅकर ड्राईव्ह, काय फटका सजवला. गुडलिंग स्पॉट वरती बॉल आदलला आणि त्यावरती मात्र केलाय खडे खडे स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर ठोकतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार चातुर्य असा लागेल तुम्हाला वेळ, कारण की कधी ऑन साइडला तर कधी मिड विकेटला आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल की एक नशिबाचा मिळेला डीप पॉइंटच्या मधोमधचा चौकार. ऑन साइडला क्लिक करायचं होतं, या बॉलला तू मै झाली आहे, परंतु मात्र सुरक्षित कॉल आहे आणि त्यानंतर बॅटिंग टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती 43 लॉस ऑफ दी 2 विकेट. 43 धावा 2 बाद 43. पहिल्या सत्रामध्ये आपण म्हटलं होतं की स्लॉक षटकांमध्ये धावांचा उच्चांक पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीने मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहतोय साजन कोहलीला
साजन चले ससुराल त्या पद्धतीने मात्र परिस्थिती मात्र क्रीडांगणामध्ये दाखल करत असताना आपण पाहतोय. बॅटिंग करत असणाऱ्या टीमला मात्र हवी तशी फलंदाजी पाहायला मिळते. पुरेपूर फायदा जर्सी नंबर 18 साजन कोहलीला आपण पाहतोय. ऑन साईडला हेलिकॉप्टर केला, गॅप शोधले की काय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावपटलावरती धावा आहेत. 44 लॉस ऑफ दी 2 विकेट. 2 बाद 44 धावा. षटक क्रमांक 4 समाप्त होत असताना बॅटिंग टीमनं बनवल्यात. साजन कोहलीच्या 3 षटकाराच्या साह्यतेनं साजन कोहली खेळतो वैयक्तिक 20 या अंकावरती. टोक डीजे. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये बॅटिंग लाईनअपमध्ये कशा पद्धतीनं खेळ करतील बॅट्समन नंबर 2 आणि बॅट्समन नंबर 4 साजन कोहली. कारण की आपण पाहिलं की मागच्या षटकांमध्ये उच्चांक गाठण्यामध्ये 2 षटकात ठोकले आणि त्यानंतर आपण पाहिलं की चांगल्या पद्धतीनं खेळ ज्याचा सजला. ऑन साईडला मी थांबणार नाहीये, मला थांबवणं शक्य नाहीये. पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि आक्रमणाला संपादित करत असताना डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. थँक्यू डीजे. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर स्मशान शांतता होती, मात्र आता आरोली किंकाली सगळं काही पाहायला मिळतं. नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर वर्डी टीमनं जी केलेली कमालीची बॅटिंग लाईनअप शेवटच्या षटकांमध्ये आपण पाहतोय की खूप चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळ. बॅट्समन नंबर 4 साजन कोहलीच्या बॅटमधून 4 दमदार स्ट्रोक. षटकार काय दर्जेदार फलंदाजी करतोय. अगदी प्रेक्षणीय फटके. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र मात्र त्याचा फेवरेट झोन आहे आणि त्या झोनमध्ये फटकेबाजी करत असताना आपण त्याला पाहतोय. पहा मनोवैज्ञानिक दडपण. पहिल्या बॉलवरती आक्रमण केल्यानंतर पंचांचे हात जमिनीला समांतर होत असताना इट्स अ स्क्वेअर बॉल. अतिरिक्त धावसंख्या, अतिरिक्तच्या मदतीने धावपटलावरती धावा आहेत. 50 अप होत असताना अगदी आपण पाहिलं तर 51 धावा धावपलकावरती आहेत बॅटिंग लाईनअप मध्ये. लॉस ऑफ 2 विकेट इन 51 रन्स. स्लोवर 1 बॉल. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक प्रार बिग वन, आणखीन एक प्रेक्षणीय फटका. डीप स्क्वेअर लेग आणि काव कॉर्नरच्या मधोमध ठोकत असताना मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. आमच्या ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटरला आमची विनंती आहे, एकदा टेकडीवर कॅमेरा घ्या प्लीज, की जिकडे आमचे वरिडीचे प्रेक्षक आहेत. प्लीज जरा तिकडे कॅमेरा झूमअप करायचा आहे. वेलकम, मोस्ट वेलकम असेल ह्या आमच्या लाडक्या सर्व प्रेक्षकांचं. बॅट्समनला एक विनंती आहे, प्रत्येक वेळी बॉलची वाट बघू नका, नाही तर 5 रनची पेनल्टी दिली जाईल. 2 वेळा वॉर्निंग झालेली आहे तुमची. बॉल येईल तेव्हा येईल तुम्हाला. झूमअप करायचं. आपण टेकडीवरच्या प्रेक्षकांना एकदा पाहूया. त्यांचं बेस्ट वेलकम या ठिकाणी आपण करूया. जाऊया मॅचकडे. येस, अगदी आपण पाहतोय की 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. आणखीन एक बॅक टू बॅक 3 सिक्सेस. फेकील का काय, परंतु नाही. फटका फसलाय. गवसनी घातली गोलंदाजानं आणि परतीचा प्रवास करावा लागेल. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर साजन कोहलीला करावा लागेल. 11 बॉल मध्ये 32 धावांची एक चांगली इनिंग साकारून क्रीडांगण सोडत असताना आपण पाहतोय. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच व्हायला हवा. व्हेरी वेल प्ले साजन कोहली. तब्बल 11 बॉल मध्ये 5 षटकार ठोकत असताना 32 धावांची इनिंग साकारून मात्र क्रीडांगण सोडतोय.
थोडंसं स्पीडअप करा विनंती आहे, कारण की आयोजक करते कुणासाठी बोलतात मित्रांनो, आयोजक करते तुम्हाला का सूचना देतात त्याचं काल तुम्हाला आहे ना संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण ज्या वेळेस मॅच खेळत असतो त्यावेळेस येणारा अंधार, त्यावेळेस होणारी तुमची दुर्दैवी अवस्था, एखाद्या संघाला उजेडामध्ये एक डाव मिळतो आणि दुसऱ्या संघाला मात्र अंधारामध्ये एक डाव खेळावा लागतो. ऑन साइडला क्लिक केलाय, आल्या आल्या डगआउट मधून सेट होऊन आलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, बॉल सीमारेषा बाहेर, षटकार. महाराष्ट्र हँडिकॅप संघाचं ज्यांनी नेतृत्व केलं, उत्तराखंड येथे जाऊन हमरापूर विभागाचा डंका ज्याने गाजवला, पेन शहराचं ज्यांनी नाव रोशन केलं, जानू कोहली ऑन स्ट्राईकला. अगदी आपण पाहिलं तर नशिबावर काहीच नसतं मित्रांनो, तुम्ही तुमच्या कर्म आणि कर्तृत्वानं सिद्ध होता आणि त्याच पद्धतीने तुम्हाला क्रीडांगणावरती दाखल व्हायचं असतं. जानू कोहलीकडे पाहिल्यानंतर असं वाटलं होतं की सिंगल डबल मिळेल, परंतु ते नव्हे तर मी वाघ आहे आणि वाघासारखीच फलंदाजी करेल. खूप चांगला खेळ पहिल्यांदाच पाहिलं जानू कोहलींना, परंतु खूप चांगला फटका देखील पाहायला मिळाला. ऑन साइडला हा बॉल क्लिक करायचा होता, शरीरापासून दूर ठेवला, फलीचा वापर झाला, परंतु एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीनं धावपटलावरती धावा तब्बल पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 64 धावा बॅटिंग टीमनं बनवाव्या लागतील. तब्बल 30 बॉलमध्ये 65 धावांचं भलं आव्हान रचलंय. त्या आव्हानाला कशा पद्धतीनं सामोरं जाईल बॅटिंग करत असणाऱ्या टीम समोर, वर्डी 11 संघासमोर बाल संघ, याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण मायक्रोफोनवरती एक सुमधुर आवाज सोनकर गावचे सुपुत्र सन्माननीय परमितजी यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकणार आहोत. प्रचंड खुश असतील. अर्थातच दुर्वा स्पोर्ट्स वरडी हा संघ आपण हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये पाहणार आहोत आणि त्या टीमचा बॅट्समन अर्थातच त्या कॅटेगरीमध्ये ज्याची निवड झाली असा साजन कोहलीने काय दमदार या ठिकाणी फलंदाजी केलेली आहे आणि त्या टीमचे ओनर देखील प्रचंड खुश आहे. त्या सर्व संघ मालकांकडून वरेडी संघाला आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच.
पहा निक्स मॅचची सूचना असणार आहे. मागचा सामना ज्या संघानं जिंकलाय रामवाडी टीम ना, वर्धविनायक रामवाडी संघ, आणि त्यानंतर या मॅच मधून जो संघ विजय होईल त्या संघासोबत आपल्याला लगेचच मॅच खेळायची आहे, याची नोंद घ्या. 4 षटकांचा सामना असणार आहे. यस, थँक्यू डीजे. बनवायच्या आहेत तब्बल 65 धावांचं भलं आव्हान आहे, आणि त्या 65 धावांना कशा पद्धतीने सामोरं जातील बॅटिंग लाईनअपमध्ये बहाल टीम, हे नक्कीच पाहिलं जाईल. समोर आहे गावदेवी 11 वर्डी संघ आणि त्यांच्या समवेत गावदेवी 11 बहाल टीम. या दोन संघांच्या दरम्यान सेकंड हाफमध्ये आपण पाहतोय की द्वितीय इनिंगचा खेळ चालू आहे, आणि बॅटिंग लाईनअपमध्ये आपण पाहतोय बहाल टीमला जर्सी नंबर 15 प्रतीक मात्र स्ट्रायकर इनला, तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय कुमार पाटील. राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करत असताना पहा पहिलाच बॉल डिफेन्स केला, हलक्या हातानं स्थिर केला, एका धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन झालंय. 65 धावांचा पल्ला पार करायचा आहे, आणि 65 धावांच्या पल्ल्याला पार करत असताना बॅटिंग टीमनं एका धावेनं अकाउंट ओपन केला. बॅट्समन नंबर 1 प्रतीक मात्रेनं एका धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन करत असताना स्ट्राईक रोटेट होत असताना नवीन बॅट्समन 2 रुपेश मात्र स्ट्रायकर इनला. फुल ऑन पद्धतीचा चेंडू पहा दिशा दिल्या, आणि त्या बॉल चाललाय डीप पॉइंटला, अगदी सीमा ओलांडत असताना गरंगळत जात असताना क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सीमा पार, पहिला प्रेक्षणीय फटका चौकार. आपण पाहतोय की गोल्डन डीजेच्या माध्यमातून खूप चांगले शिवसंगीत आपण सकाळच्या सत्रापासून पाहतात. त्या गोल्डन डीजेचं करूया मनापासून कौतुक. क्रीडांगणावरती आपण पाहतोय एक चांगली बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर 1 बॉल, त्याला दिशा दिली, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द ड्रॉ, खणखणीत प्रेक्षणीय बॅक टू बॅक दुसरा चौकार. ते अगदी आपण पाहिलं तर मॅनेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त बॉलला दिशा दिली जाते, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून बॉलला ढकलून दिलं जातंय, आणि तेच करण्याचं काम मात्र इनॅट नंबर 2चं फॉर्मॅट अर्थातच रुपेश मात्रेच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. नेत्रदीपक फटके कव्हर पॉइंटला पहिल्या बॉलवरती दिशा दिली, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला फटका कन्वर्ट केला. बॅकफुटला गेल्या, पंचांकडे लावली अपील झाली, अपील मध्ये उत्साह आणि आत्मविश्वास देखील तेवढाच महत्वाचा. परतीचा प्रवास पहिल्या 2 बॉलवरती रुपेश मात्रेचा बोलबाला, तर येणाऱ्या बॉलवरती मात्र आपण पाहिला की परतीचा प्रवास, सुटकेचा श्वास घेतलाय कुमारनं. चला मैदानाच्या बाहेर पहिला आदरा बॅटिंग टीमला, धावसंख्या आहे धावपटलावरती 9. तर
विकेट, एक महत्त्वपूर्ण विकेट नंतर कुमार पुन्हा एकदा सज्ज. फुल ऑन पद्धतीचा चेंडू, त्याला दिशा दिल्या, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. गोलीच्या वेगानं बॉल चाललाय, परंतु एक धाव कंप्लीट होत असताना बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 1 बाद 10 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा, 65 धावांचा पल्ला पार करायचा आहे. एकेरी दुहेरीला देखील तितकंच महत्त्व दिलं जात आहे. यालाच सर म्हणतात मित्रांनो एक संयमाचा खेळ. संयम खूप महत्त्वाचा आहे. संयमाने तुम्हाला जर का क्रीडांगणावरती तुमचा खेळ सजला तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये तुम्ही 40 ते 45 धावांपर्यंत सहजरित्या मजल मारू शकता. कारण की त्यावेळेस तुम्हाला हा टेनिस बॉल, क्रिकेटचा बॉल एखाद्या फुटबॉलच्या बॉलसारखा दिसू लागतो आणि त्यावरती प्रहार चढवले जातात. ज्या पद्धतीनं साजन कोहलीनं मागच्या षटकामध्ये प्रहार चढवले तेच फटके आपल्याला पाहायला मिळतील की काय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावपटलावरती षटक क्रमांक 1 समाप्त होत असताना बॅटिंग टीमनं अर्थातच गावदेवी बाल टीमनं बनवल्यात 65 धावांचा पल्ला पार करत असताना 1 बाद 11 धावा. गोल्डन डीजे. यस, थँक्यू डीजे. वर्ल्डी टीमच्या संघनायकाला विनंती आहे, ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला इकडून कॉमबॉक्समधून, आयोजक करते यांच्याकडून नाही आहे. टायमिंग अलर्ट आहे मित्रांनो. क्रिकेट हा खेळ असा आहे मित्रांनो, सध्याचं टेनिस बॉल क्रिकेट सुनील दादा एवढं मोठं झालंय ना की एखाद्या वर्ल्ड कप इतकं टेनिस बॉल क्रिकेट देखील आता क्रेजमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघताय की एक आगलं वेगळं विशेष आकर्षण असतं आणि बक्षीस स्वरूपामध्ये तुम्हाला बाईक मिळते, कुठं 4 व्हीलर कार्स पाहायला मिळतात, TV असते, त्यानंतर कूलर, फ्रीज, बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो. परंतु क्रिकेट हा एवढा क्रेझीबल आहे कारण की आता सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू देखील पेमेंटवरती, करारावरती कोणत्या तरी संघामध्ये दाखल आहेत आणि त्याकडे तुम्ही देखील शिस्तप्रिय खेळ दर्शवा. कारण की क्रिकेटला डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि डिसिप्लिन बाळगून तुम्ही मात्र खेळ दर्शवा. ऑन साईडला क्लिक करायचं होता बॉल, परंतु ऑप्टिक सोडून जाते. पंचांनी दंडित केलाय. जानू कोहली यांचं वैशिष्ट्यपूर्ण खेळ आहे आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण खेळामध्ये पहिला बॉल मात्र स्वेअर झालाय. पहा, थोडीशी मात्र अनफिट आहेत, परंतु त्या अनफिट असताना देखील ते दर्शवत नाही आहेत कारण की एखाद्या चांगल्या खेळाडूला लाजवेल असे त्यांचा खेळ आहे मित्रांनो. जानू कोहली यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मित्रांनो. पहा, ऑन साईडला आले, सफल झाले. हाफ ट्रॅकर बॉलला मात्र दिशा दिल्या. बॉल चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, आउट ऑफ दी बाउंड्री लाईन्स, इनटू द फॅन्स. बिग 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 हिट, षटकार. आज आपण पाहतोय की हिंद केसरी पुसेगावचं मैदान आणि 28व्या तासाला मथुर बैलाची मात्र गाडी होती आणि ती गट पास झालाय की नाही हे अजूनही आपल्यापर्यंत निरोप नाही आहे. परंतु त्या मथुर बैलानं मात्र अखंड महाराष्ट्राला वेळ लावलाय, चपराक दिली, एखाद्याच्या कानपडात लगावावी तशाच पद्धतीनं मात्र फटका खेचून आणलाय डीप पॉइंटला, सीमारेषा पार. आणखीन एक संज यस, थँक्यू इज अ मास्टर माइंड. सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला राहावं लागेल कारण की व्यापार म्हटलं की तिथे देखील तुमचे पाय खेचणारे असतात. तसंच क्रिकेट म्हटलं की तुमच्या मात्र मागे ज्या पद्धतीनं आपण गोलंदाजी करतोय त्याच पद्धतीनं मात्र तडजोड नाही या फलंदाजीमध्ये देखील. अप्रतिम फलंदाजी. डीप पॉइंटला पुस्तकी फटका अनुभवल्यानंतर आत्मविश्वास साजलाय. ऑन साईडला फटका सजवायचा होता, मिस टायमिंग जज केलाय, परतीचा प्रवास करावा लागेल. बॅट्समन नंबर आपण पाहतोय 1, प्रतीक मात्र डगआउटच्या आश्रयाला ठोक डीजे.
अगदी आपण पाहिलं तर स्वर्गीय पंढरी शेठ फडके अगदी या क्षेत्रातून निघून गेले, परंतु त्यांचं नाव आज देखील खूप सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये घेतलं जातं. आणि त्यानंतर शर्यत शौकीनांच्या मनामधली तावीज होती बालूशेठ पाटील आणि त्यानंतर स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके. अगदी आपण पाहतोय क्रीडांगणावरती दाखल होत असताना आपण पाहतोय इनाट नंबर 4 वरती तुषार वर्तकला आपण पाहतोय. गोलंदाजी क्रमांक देखील 4थ्या क्रमांकावरती तुषारनं मात्र 4थं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये धावा खर्च केले होते तब्बल 14. परंतु त्या 14 धावांना आता कमबॅक देईल का, कारण की एक चांगला खेळ सजवेल का. समोर वर्डी टीम आहे आणि वर्डी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना मात्र एक चांगला खेळ दर्शवावा लागेल तुषार वर्तक या नामक फलंदाजाला. जानू कोहली गोलंदाजीच्या ट्रॅकवरती या. पहा वेग भन्नाट आहे परंतु दिशा भरकटली आहे. दिशाहीन गोलंदाजी ऑफ स्टिकच्या बाहेरून मात्र पिसिंग झाला. पंचांनी दंडित केला. इट्स अ स्क्वेअर बॉल आणि या स्क्वेअर बॉलच्या समाप्तीनंतर बॅटिंग टीमची अतिरिक्त धावसंख्येने भर होईल. धावपटलावरती धावा आहेत 23, लॉस ऑफ दी 2 विकेट. 2 बाद 23 धावा. पहिली प्रारंभिक जोडी डगआउटच्या आश्रयाला गेल्यानंतर 23 धावा धावपटलावरती आहेत. जानू कोहली पुन्हा एकदा सज्ज आहेत. हलक्या हाताने स्टेअर केला. त्यानंतर आपण पाहतोय की डिफेन्स केलं या बॉलला. एका डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावपटलावरती धावा आहेत 23 धावा. 65 धावांचा पल्ला पार करायचा आहे. अशा वेळेस तुमच्यावरती येणारा प्रत्येक डॉट बॉल मात्र मनोवैज्ञानिक दडपण वाढवेल आणि त्या दडपणाला जर का तुम्हाला सामोरं जायचं नाही तर सिंगल डबल सोबत मोठे फटके देखील तेवढेच महत्वाचे असणार आहेत या मॅच मध्ये. फुल ऑन पद्धतीचा बॉल फ्रंटफुटला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजनला. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होत असताना बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 25 धावा. 25 लॉस ऑफ दी 2 विकेट. 2 बाद 25 धावा. अजूनही या षटकातील एक बॉलचा खेळ बाकी आहे. 25 धावा 12.50 ची सरासरी नक्कीच गाठली आहे, परंतु एक बॉलच्या समाप्तीनंतर तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 65 धावांचा पल्ला पार करायचा आहे. 19 बॉलमध्ये बनवायचे आहेत तब्बल 40 धावा. ऑन साइडला क्लिक केलाय. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलाय. बॉल चाललाय समालोचन कक्षाला सलामी देत असताना 1 बाउन्स ओव्हर द रॉक. खणखणीत चौकार. थँक्यू डीज. 14.50च्या सरासरीनं बॅटिंग टीमनं बहाल टीमनं बनवल्या तब्बल 29 धावा. आता बनवायच्या आहेत 36 धावा. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर तब्बल करंट रन रेटची गरज आहे. आताच्या घडीला आपण पाहिलं तर 12.00च्या सरासरीनं प्रत्येक षटकामध्ये धावा कुटावाव्या लागतील बॅटिंग करत असणाऱ्या गावदेवी 11. असताना 11 खेळाडूंचा पण एकत्र लागलाय आणि त्या पणाचा कौल कोणत्या टीमच्या बाजूने जाईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ऑन साइडला क्लिक केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुका नशीब देत आणि दैव नेतं अशी परिस्थिती घडली आहे. कर्मानं दिलं होतं परंतु हाताने पकडता आलं नाही. हातातून निसटलेला बॉल नशिबाचा मिळतोय चौकार. तो या किंग, परंतु इथे किंग बनावं लागेल एखाद्या बॅट्समनला खऱ्या अर्थानं, कारण की हा नशिबाचा मिळालेला चौकार आहे. फिल्डिंग लावण्याआधीच फिल्डिंग निसटले मित्रांनो आणि आता ती फिल्डिंग आता लावावी लागेल. स्लोवर 1 बॉल. बॅटची आतली कडा घेतली होती. बॉल थांबणार नाही.
लॉंग स्टॉपला बॉल चाललाय, सीमारेषा पार येतोय, आणखीन एक नशिबाचा चौकार. गोल्डन डीजे तुमचा दिलेला संदेश मात्र क्षेत्ररक्षकाला लागेल. एकच मॅटर नाही तर एकच चुकी केल्या, एकच बॉल निसटला हातातून खऱ्या अर्थानं, परंतु हा बॉल तुम्हाला शेवटच्या क्षणाला सांगेल की आपण कोणती चुकी केल्या. क्रिमिनल गुन्हा करत असताना विचार करत नाहीये, परंतु सजा काढताना मात्र नक्कीच विचार करावा लागतो. वरची कडा घेतली, बॉल डीप फाईन लेगला मात्र ट्रॅव्हल झाला होता. एक धाव तिथे मिळेल. एका धावीच्या मदतीनं मात्र धावपटलावरती धावा आहेत तब्बल 38. 38 धावा, 2 बाद 38 धावा आपण पाहतोय. आता 15 मध्ये बनवायचे आहेत 27 धावा. खूप चांगला खेळ आहे. कुमार खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षण त्याला साथ देत नाहीये. ऑन साइडला क्लिक केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून आउट ऑफ दी बाउंड्री लाईन, सीन टू द फॅन्स. बिग 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 हिट, षटकार. काय फटका सजवलाय. नशिबानं 2 चौकार दिले, परंतु माझ्या कर्मानं काय द्यायचं तर षटकार दिलाय. ऑन साइडला आणखीन एक मोठा प्रहार चढवायचा होता, फटका फसला गेलाय. करावा लागेल परतीचा प्रवास. जर्सी नंबर 0914 न टिपलाय झेल आणि संपतोय फलंदाज तुषार वर्तकचा खेळ. टोक डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर धावपटलावरती धावा आहेत तब्बल 44. लॉस ऑफ दी 3 विकेट. इनॅट नंबर 5 वरती दाखल होत असताना आपण पाहतोय सागर म्हात्रेला. अगदी आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर इनॅट नंबर 5 वरती दाखल झाले होते अमित राणे आणि खूप चांगला खेळ केला होता त्याने मधल्या फळीमध्ये येत असताना. त्याच पद्धतीने मात्र सागर म्हात्रेला आपल्या टीमचा डाव सावरावा लागेल, कारण की मागची मॅच देखील त्याच पद्धतीने सजली होती. 18 बॉलमध्ये 26 धावा होत्या. पहिल्या 2 षटकांमध्ये सेकंड इनिंग हाफमध्ये बॅटिंगचा बोलबाला राहिला आणि त्यानंतर मात्र ती मॅच गावदेवी कलवे टीमच्या खेम्यामधून खेचून आणली वर्धविनायक रामवाडी टीमनं. परंतु आता संघ दुसरे आहेत, गावदेवी बाल आहे आणि एका बाजूला गावदेवी वर्डी आहे. तर दोन्ही टीमच्या मध्ये लागलेली अस्तित्वाची लढाई आणि या अस्तित्वाच्या लढाईला सामोरं जात असताना बॅटिंग टीमला मात्र थोडासा डाव सावरवावा लागेल. अडवा बॅटनं केलायचं होतं. या बॉलवरती वेग भन्नाट होता. ओव्हर कंप्लीट होत असताना अंपायर ग्रीन सिग्नल ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये होत असताना 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि या वाजवी केल्यानंतर बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 44 धावा. येणारे बॉल असतील 12 आणि बनवायच्या बॅटिंग टीमला तब्बल 21 धावा. 12 बॉल्स टू रिक्वायर्ड 21 रन्स. जाऊया डीजे कडे. गोल्डन डीजे वाजव गाणी तुझे. टीमच्या धावा आहेत तब्बल 44 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉलमध्ये 21 धावांचं इक्वेशन आहे. 11.50 ची सरासरी राखावी लागेल. सॉरी, अगदी आपण पाहिलं तर 10.50 ची सरासरी राखावी लागेल बॅटिंग टीमला. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. मगाची मॅच आपण पाहिली की 18 मध्ये बनवायच्या होत्या 26, 12 मध्ये बनवायच्या होत्या 20 आणि त्या डिफेन्स केल्या रामवाडी टीमनं.
अगदी खूप चांगला खेळ केला वर्धविनायक 11 रामवाडी टीमनं आणि पहिल्या फेरीमधून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. परंतु आता गावदेवी 11 वर्ल्डी टीमच्या समोर आपण पाहतो की गावदेवी 11 बहाल टीमला बनवायचे आहेत. 12 मध्ये तब्बल 21 धावा. नवीन गोलंदाज इनॅट नंबर 4 वरती राज कोहलीला आपण पाहतोय. पंच आपणा सूचना आहे की हिरामनजी भोसले सर पास स्पीडअप करायला सांगा. जलद गतीनं मॅचला सामोरं जायचं. ऑफसाईडच्या बाहेरून पिचिंग केलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय की स्क्वेअर माराय. अतिरिक्त धावेच्या मदतीने आपण पाहिलं की राज कोहलीनं सुरुवात केली. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावपटलावरती धावा आहेत तब्बल. आपण पाहतो की तिसऱ्या पंचांची मागणी केली. मी सुनीलजी पाटील सर यांना विनंती करेन की आपण तिसऱ्या पंचांची मात्र क्रीडांगणावरती आपण पाहतो की ऑफिशियल कॉल्स तिसरे पंच आपण पाहतो की आमच्या मुख्य व्यासपीठावरून घेतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे संतोषजी चौधरी सर आपण पाहतो की यस स्टार्ट द मॅच. पहिला अतिरिक्तचा बॉल आता बनवायचे आहेत. 12 मध्ये 20. बॅकफुटला गेले. कव्हर पॉइंटच्या वरून खेळले गेलेत. या बॉलला बॉल थांबणार नाहीये. डीप पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये ट्रॅव्हल होत असताना 2 धावा मिळतील बॅटिंग टीमला. बॅटिंग टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 47. लॉस ऑफ दी 3 विकेट. 3 बाद 47 धावा. 65 धावांचा पल्लाक पार करायचा आहे आणि त्या पल्लाकाला सामोरं जात असताना थोडीशी पडझड विकेटची पडझड तर गोलंदाजांचा भरणा थोडासा कमी पडतोय की काय हा प्रश्नचिन्ह पडलाय. आणि या प्रश्नचिन्हाला जर का पूर्ण विराम द्यायचा आहे तर क्रिकेटचा खेळ मित्रांनो सरड्यासारखा आहे. कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. कधी बाजी उधर तर कधी बाजी इधर. हे खूप महत्वाचं आहे कारण की संयम हा क्रिकेटचा खूप मोठा आश्वासन आहे आणि त्या संयमाने मात्र खेळ करावा लागेल. डगआउट मधून कोणत्याही पद्धतीचा आवाज देऊ नका मित्रांनो प्लीज. लाईव्ह सामना आहे. प्रेक्षणीय सामना आहे आणि त्यानंतर आपण विनंती करूयात. पहा तिसऱ्या पंचांकडे हा कॉल चालू आहे आणि या ऑफिशियल कॉल नंतर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आणि पंच आपल्यापर्यंत कॉल पोहोचवतील. अगदी आपण पाहिलं तर या मॅचचा आपण लेखाजोखा पाहूयात. जर का आपण विचार केला तर पहिल्या इनिंग्समध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 8 आणि चौथ्या षटकामध्ये 14. परंतु आताची स्थिती वेगळी आहे. सेकंड इनिंग हाफमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय की यस फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग टीमला मिळती 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा आहेत 47 रन्स. 47 धावा. बॅकफुटला गेले. पंच चढवलाय. प्रहार चढवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून केलायचा होता परंतु तिथे काय घडलंय प्रेक्षक कॉल देतील. पहा वेल जज केलं होतं परंतु बॅलन्स सांभाळता आला नाही. क्षेत्ररक्षक बॉलला घेऊन सीमारेषा ओलांडली. मिळतील नशिबानं मात्र आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार. पहा पब्लिक कडून ऑफिशियल कॉल होता की षटकार आहे. तिथे प्रेक्षक वर्ग आहे मित्रांनो. तुम्ही नका जास्त
धडपड करूयात, कारण की प्रेक्षक आपल्यापेक्षा खूप चाणक्य असतात मित्रांनो. एखादा समालोचक एखादा चुकीचा शब्द कधी बोलतो इथपर्यंत लक्ष असतो. पहा, भाल टीमच्या प्रत्येक खेळाडूला सूचना आहे की आपण चेअर्स दिल्यात आपल्याला बसायला. एवढा मोठा सन्मान आहे तुम्हाला या मैत्री चषकामध्ये, त्या सन्मानाचा आपण आदर करा मायबापांनो. वर्ल्डी टीम आपण फिल्डिंग लावा, वर्ल्डी टीम आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पहा, ऑफिशियल कॉल झालेला आहे, चेक केलेला आहे आणि षटकार आहे. DRS तुमच्यासाठी नाहीये मायबापांनो, प्लीज. DRS जर का ऑफिशियल पंचांचा कॉल असेल तरच घेतला जाईल. पहा, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल जर का टायमिंग अलर्टच्या वरती गेल्यानंतर. बॅकफुटला गेले होते, त्यानंतर आपण पाहिलं की फ्लाइंग सिपचा क्षेत्ररक्षक चाच पडला. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीनं धावपटलावरती धावा तब्बल 54 धावा. विजयापासून आपण विचार केला तर तब्बल 11 धावा वंचित आहे. 9 बॉल मध्ये बनवायचे तब्बल 11 धावा. बॅटिंग टीमला आता 9 बॉल मध्ये 11 धावा बनवायच्या. पहा, सागर मात्रे ज्यानं 1 बॉलचा खेळ केलाय परंतु अकाउंट ओपन करताना आलं नाहीये. 9 मध्ये बनवायचे 11 धावा. मॅच ओपन आहे परंतु सिंगल डबलला महत्व देणं तेवढंच गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावेकडे महत्व देणं जेवढं होईल तेवढं शक्य करा, कारण की एका दुःखेने काम जे चालणार आहे ते मात्र एकदाच संपवण्याचं काम करतील. की काय ऑन साईडला क्लिक केलाय, फटका फसला गेलाय, लॉंग ऑनला फसला फटका, लॉंग ऑनला टिपलाय झेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. वर्तविनायक रामवाडी टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच यायचं. हे मॅच एंड झाल्यानंतर आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आठ बॉल मध्ये आता बनवायचे आहेत बॅटिंग टीमला तब्बल 11 धावा. 65 धावांचा पल्ला पार करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगला बोलबाला दाखवला बॅटिंग करत असणाऱ्या गावदेवी बाल टीमनं. परंतु आता गोलंदाजी करत असणाऱ्या गावदेवी वर्ल्डी टीम मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज राज कोळीला ऑप्टिक सोडून जातोय. दंडित केलाय पंचांना. इट्स अ स्क्वेअर बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या, अतिरिक्तच्या मदतीने धावपटलावरती धावा आहेत तब्बल 55 धावा. 8 मध्ये आता बनवाव्या लागतील 10 धावा. 8 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. समीकरण आणि इक्वेशन या मॅचचं. पाच डगआउट मध्ये आपल्याला ज्या चेअर्स दिल्यात त्या चेअर्स वरती आपण आसन ग्रहण करा मित्रांनो, प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. पहा, वेगावरती अचूक वेदकता, टप्प्यावरती नियंत्रण आहे. त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. 7 मध्ये 10. समीकरण अवघड होईल की काय हा प्रश्नचिन्ह आहे. बऱ्याच लोकांना पडलेला हा प्रश्नचिन्ह. आणि काही समीकरणामध्ये आपण पाहतोय बदल होत असताना. बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 4 षटकांच्या अखेरीपूर्वी धावपलकावरती धावा आहे तब्बल 55. आता बनवायचे आहेत 10 धावा. 7 बॉल आणि 10 धाव्यांचं इक्वेशन आहे. एक मोठा फटका मॅचला ओपन करून देईल. एक मोठा फटका येईल का? हो, आलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फेकून दिलाय बॉलला. आउट ऑफ दी बाउंड्री लाईन इन टू द फॅन्स. बिग स्ट्रोक, षटकार.
की 6 मध्ये 7 धावा दिल्या नव्हत्या अजय पाटीलनं रायगड प्रीमियर लीग मध्ये. खूप चांगला खेळ दाखवला होता, परंतु या क्रीडांगणावरती कोणावरती विश्वास दर्शवला जाईल आणि त्या विश्वासाला साजेसा खेळ करेल का गोलंदाज क्रमांक 5 बल्लाल पाटीलला आपण पाहतोय क्रीडांगणावरती. पहिलाच बॉल आक्रमण केलंय, 1 बाउन्स ओव्हर द रो, मॅचला फिनिश करतोय. एम एस धोनी स्टाईलनं ही मॅच फिनिश झाली. विनिंग टीमचं मनापासून कौतुक, तर हरलेल्या टीमला मात्र नेक्स्ट टुर्नामेंटसाठी देऊयात शुभेच्छा. गावदेवी बहाल 11 संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅचचा हिरो राहुल मात्रे, ज्यानं षटकातलं स्लॉग आणि त्यामध्ये 2 षटकांचा समावेश, 2 विकेट मिळवले. आणि तदनंतर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना ज्यानं तब्बल 23 धावांची इनिंग साकारली, तो राहुल ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. करणार नाहीये. मॅच बद्दल काय म्हणशील? थोडा प्रेशर होता. 18-19 रन पडल्या होत्या. मला वाटलं बोलू, पण मी ठरवलं होतं प्रत्येकची आणि आगेताची विकेट गेली ना तरी पण मी ठरवलं होतं की मी विकेटवर राहून मॅच जिंकून देईन. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील. टॉस साठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील ही लढत पाहायला मिळेल, जिकडे वरद विनायक रामवाडी आणि त्यांच्या विरोधात असतील गावदेवी भाल. सामना असेल 4 षटकांचा. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. टॉस जिंकलाय रामवाडी संघाने. निर्णय काय असेल? मी माझा म्हणजे कर्णधार जो कपिल कोहली आहे त्याला विचारून मी डिसिजन लगेच सांगतो. थँक्यू. शुभेच्छा देऊया. आपण फार वेळ घेत नाहीये. दोन्ही संघांना शुभेच्छा या ठिकाणी जरूर दिल्या जातील, पण डिसिजन पेंडिंग आहे.